काय माहिती भावांनो, आता मला एक सबस्क्रायबर भेटले बरं का. आणि विषय काय झाला की मला आता मॅडम म्हणलं की सिक्युरिटी गार्ड तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बनवतो का? म्हटलं हा बनवतो युट्यूबवर व्हिडिओ मी. आणि डेली मी वेलकम टू माय न्यू ब्लॉग. भावांनो आता जस्ट बरं का मला उबरची ऑर्डर पडली. उबरची ऑर्डर घेतली आणि आता चाललोय ड्रॉप लोकेशनला. आणि जाता जाता भावांनो माझं मन झालं की राव आपण ऊसाचा रस पिवा, म्हणून ऊसाचा रस प्यायला थांबलोय भावांनो. आता जस्ट बघा मी दिसतंय का बघा भावांनो, दिसतंय का मी ग्लास रस मागविलाय. मला एक ग्लास रस द्या असं बोललोय मामाला. तो का कसं मामा करीत कष्ट, म्हणजे एका हाताने फिरत होतं आणि एक विसरती माणूस आहे ना, तो ऊस बाहेर काढतो म्हणजे रस काढते बाहेर. बघा भावांनो, काम करायचं म्हणलं ना कसं पण काम करायचं लागतं ते. आणि बिझनेस करायचं म्हणलं आपण दोघ जण बघा भावांनो, आता जे एक जण फिरत होतं आता दोघ जण फिरवायला लागले. बघा भावांनो बघा कसं निघतंय ऊस निघलं. बघा भावांनो सोपं नाही. कष्ट करायचं म्हणलं ना असं पण कष्ट करायला लागतं भावांनो. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. सगळं मामा कसं हसायला लागले बघा मामाला पण वाटायला लागलं की राव कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा दोघं दोघं हात लावला लावला. कसं आहे बघा ना, गाडा आहे बरं का, बैलगाडा गाडा आहे. त्या गाडाला आहे ना यांनी दात्र्या बनवले आतमध्ये. दात्र्या बनवून आणि त्यात ऊस घालणार, मोठा ऊसाचा रस बाहेर येणार बघा भावांनो. बघा हो कसं आहे निघलं बघा. फायनली भावांनो ना आपण ऊसाचा रस वगैरे पिऊन घेऊ आणि कस्टमरला पार्सल द्यायला जाऊ. आणि पार्सल काय मागवलं माहितीये भावांनो? टिफिन, जेवणाचा डब्बा. जेवणाचा डब्बा घेऊन जायचे भावांनो ह्यामध्ये. आणि ही ऑर्डर आहे ना 132 रुपयाची ऑर्डर आहे. आणि त्यांना बोललो पेमेंट केव्हा देणार कळत ना तुम्हाला, ते पेमेंट देते असं बोलले. असं ते भावांनो काय विषय नाही. बघा भावांनो गार्डन वगैरे बघा, त्या साईडला सगळे गार्डन बिल्डून हे झाड, सिंगल रस्ता आहे बघा भावांनो एवढ्या ह्या साईडला. बघा कसं झाड एक नंबर भावांनो. आता भावांनो बट आता आपण काय करू बघा, रस वगैरे पिऊन घेऊ आणि जाऊ आपण कस्टमरला पार्सल द्यायला म्हणजे टिफिनचा डबा. चला भावांनो फायनली भावांनो मी आता जस्ट ड्रॉप लोकेशनला आलो. ड्रॉप लोकेशनला आल्यानंतर ते आरबीआय बँक दिसते भावांनो पाठीमागचे. आरबीआय बँकेच्या आतमध्ये ती ज्योती मॅडम होते, त्या ज्योती मॅडमला आपण टिफिन डबा दिला. जस्ट दिलं आणि त्यांनी कॉलवर बोलवते त्यांना. ते म्हणले की तुम्ही 2 मिनिट थांबा, 2 मिनिट थांबा जरा वेट करा. अशी बोलले. चालतंय म्हटलं मॅडम. मी साईडला टिफिन डबा ठेवलो आणि बॅग साईडला ठेवलो आणि 2 मिनिट मी खाली बसलो. मग बसल्यानंतर मग परत काय मॅडमनी टिफिन डबा घेतला आणि माझी पेमेंट भावांनो आहे ना 130 रुपये झाली बरं का. म्हणजे 130 रुपये आपल्याला पर ऑर्डर पडलं. हे कुठलं उबेर मधलं. पण उबेर बट कमिशन कमी घेतोय भावांनो. किती 32 रुपये कमिशन घेतलं. आणि 130 रुपये म्हणजे नाही, आय थिंक 110 रुपये का काहीतरी असं काहीतरी पैसे दिले मला. असं ते भावांनो आता काय विषय नाही. आता काय करू माहिती का भावांनो, आता जस्ट टिफिन डबा दिलाय. टिफिन डबा नंतर आता ऑर्डरची वाट बघू आपण. ऑर्डर केव्हा पण काय माहित नाही, बट आपण ऑनलाईन तर आहे उबेर मध्ये. काय माहिती भावांनो, आता मला एक सबस्क्रायबर भेटले बरं का. आणि विषय काय झाला की मला आता मॅडम म्हणलं की सिक्युरिटी गार्ड तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बनवतो का? म्हटलं हा बनवतो युट्यूबवर व्हिडिओ मी. आणि डेली मी कंटेंट नवीन नवीन टाकतो म्हटलं. मग काय नाही बोलले परत. ते बोलले की मला मला पण बनवायचंय पण मला टाइम भेटत नाही आणि मला एडिटिंग करायला जमत नाही. ती मला येतच नाही असं बोलले. त्यांना म्हटलं की हे तसं नसतं, ती शिकावं लागतं हळूहळू. तुम्ही युट्यूब मध्ये 2-3 वेळा सर्च करून टाकलात ना तुम्ही तरी पण सगळं होऊन जाईल म्हटलं. 2-3 वेळा 3-4 वेळा एकदा व्हिडिओ पण बघत जावा, बघिन तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात असं बोललो त्यांना. त्या परत काय बोलले नाही. मग चला म्हटले. मग इथं एक झालं बरं गोष्ट, इथलं एक गोष्ट झालं. आणि तिथं बरं का मी नगर परिषदमध्ये ते पार्सल दिलं. तिथं मला विचारले ते दोघं ते जण होते. तिथं ऑफिस मधले म्हणाले की आपण युट्यूबवर होय क्या? मी म्हटलं हा युट्यूबवरच आहे मी. दररोज डेली व्हिडिओ बनवतोय म्हटलं, एडिट करतोय आणि अपलोड करतोय म्हटलं. मग परत काय बोलले नाही म्हटलं. ती पण मला असंच बोलत, सेम असंच बोलत होती बरं का. तुम्ही पण व्हिडिओ वगैरे एडिट करताव का, म्हणजे युट्यूबला टाकताव का? हा टाकतो म्हटलं. कसं आम्हाला बी टाकायचंय बरं का, पण आम्हाला करणं वगैरे होत नाही असं बोलत होते. असं ते म्हटलं काय ना, तुम्ही 2-3 वेळा बघत जा व्हिडिओ. कोणी कोणी युट्यूबवर आहेत ना, म्हणजे कोणाचे मिलियनने असतील सबस्क्रायबर, त्यांचे 2-3 वेळा व्हिडिओ बघत जावा की कसं बनते कसं नाही. ती बघितल्यानंतर मी 100% तुम्ही एकदा दोनदा ट्राय, तुमच्या मनामध्ये एक उत्साह होती मला बनवायचंय म्हणून तुम्ही बनवत जावा. मग काय विषय नाही म्हटलं. त्याला म्हटलं मग झालं आपलं बोलणं इथं. मग साठी दिलं आपलं, झालं संपला विषय भावांनो. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.